मस्त असा कट सोडलेला आहे आणि मसाला आणि मटण एकजीव झालेलं आहे. तुम्ही बघू शकता कट काय मस्त असा आलाय. तुम्ही बघू शकता आता पांढरा रसाला मस्त अशी उकळी आली. आता आपण हे बंद करायचं आणि झाकून ठेवायचं. आज आम्ही अर्धा किलो मटण आणलेलं आहे. स्वच्छ मस्तपैकी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आता आपण 2 चमचे तेल घेणार आहोत कुकरमध्ये. त्यात स्वच्छ धुतलेलं मटण घालायचं. अर्धा चमचा मीठ घालून मस्तपैकी हलवून घ्यायचं. त्यानंतर पाणी ऍड करायचं. अर्धा किलो मटणला 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. कुकर एक उकळी येईपर्यंत उघडं ठेवायचं आहे. उकळी आल्यानंतर कुकर बंद करून 5 शिट्ट्या होऊन द्यायच्या. कुकरला शिट्ट्या होईपर्यंत मटण शिजून घेईपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. मसाल्यासाठी मी जिरं तीळ मस्तपैकी भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर खडे मसाल्यामध्ये चक्रीफूल, दालचिनी, मोठी इलायची, बारकी इलायची आणि बडीशेप भाजून घेतल्या. त्यानंतर थोडा लसूण घेतला तोही भाजून घेतला. आता हे सगळं एकत्र करून वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर बारीक अशी पेस्ट करून ती वापरायची. तुम्ही बघू शकता आता अशी बारीक अशी पेस्ट करून घेतली आपण त्या सर्व मसाल्याची. आता हा मसाला एका वाटीत काढून घेऊया. मसाला वाटीत काढून झाल्यावर त्यातच आपण खोबऱ्याची पेस्ट करून घेऊया. तर आपण 1 वाटी खोबरं घेतलंय. ओलं खोबरंच मी वापरते आणि त्यात आलं घेऊन वाटून घेणार आहे आपण. आता खोबऱ्याची पण आपण बारीक अशी पेस्ट करून घेतली. तर आता आपण मटण करायला सुरुवात करूयात. तर आता आपण 4 चमचे तेल घेऊयात. तेल गरम झाल्यावर त्यात कांदा भाजून घेऊया. मी मोठे 4 कांदे घेतले अर्धा किलो मटणासाठी. आता हे मस्तपैकी लाल करून भाजून घ्यायचं. कांदा जेवढा भाजू आपण तेवढं मटण चांगलं होतं. आता कांदा मस्तपैकी लालसर भाजून झालेला आहे. त्यात आपण पेस्ट केलेला जिरं तीळ 2 चमचे जिरं तीळची पेस्ट घालू आणि ती तेलात भाजून घेऊया. त्यानंतर त्यात आपण खोबऱ्याची पेस्ट 4 चमचे टाकून घेऊया. हे सगळं एकत्र व्यवस्थित तेलात भाजून घ्यायचं. जोपर्यंत बाजूला तुम्ही बघू शकता मसाल्याने बाजूने तेल सोडले. आता याच्यामध्ये आपण 1 चमचा मटन मसाला, 2 चमचे घाटी मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची घालून हलवून घेऊया आणि भाजून घेऊया. अर्धी वाटी पाणी घातलं याच्यामध्ये. जरासा मसाला शिजून आता मसाल्यावर झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घेऊया. बघू शकता तुम्ही आता कसं शिजलं. अशा प्रकारे शिजवून घ्यायचं. मसाल्याला पण आपल्याला मस्त असा लाल कलर आला. आता याच्यामध्ये मटण ॲड करून एक 5 ते 10 मिनिटं मटणासोबत शिजवून घ्यायचं आहे. जेणेकरून मटणामध्ये पण त्याचा फ्लेवर उतरेल. आता यात मटण घालायचं. 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवूया. तांबड्या रस्स्यासाठी सुरुवात करूया. 4 चमचे तेल घेतले. 2 चमचे तिळाची पेस्ट घालायची. फॅट बाजूला काढली होती मटणाची तीच ऍड केली आहे. जेणेकरून तांबड्या रस्साला मस्त असा लालसर रंग आणि कट तयार होतो. आता यात आपण 3 चमचे खोबऱ्याची पेस्ट. तांबड्या रस्स्याची रेसिपी पण सेमच असते ॲज सुकं करताना पण हीच प्रोसिजर फॉलो केली तरी चालेल. फक्त त्यात मी कांदा ॲड ऑन केला आहे. याच्यामध्ये कांदा नाही घातलेला. ही पेस्ट एकत्र
पेस्ट आपण हे एकत्र तेल सुटेपर्यंत मस्तपैकी भाजून घेतले. 4 चमचे, 1 चमचा मटण मसाला. मसाले भाजून झाल्यानंतर त्यात मी मटणाचं पाणी वेगळं काढून ठेवलं होतं साईडला. तेच पाणी त्यात ओतायचं आहे. अर्ध पाणी मी यात ओतणार आहे आणि अर्ध पांढऱ्या रस्स्यासाठी वापरणार आहे. आणि गरम पाणी ऍड करू शकता, थंड पाणी नाही ऍड करायचं, चव बिघडते. गरम पाणी एका साईडला करून ठेवलं होतं, ते आता त्यात ऍड करणार आहे. बघू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आणि उकळी येईपर्यंत ठेवलं. एका साईडला आपण सुकं शिजवत ठेवलं होतं, ते चेक करून घेऊया. मस्त असा कट सोडलेला आहे आणि मसाला आणि मटण एकजीव झालेलं आहे. तर आता एकदा फक्त टेस्ट चेक करून मीठ लागतंय का बघायचं. मटण आता मस्त असं शिजलंय आणि एकजीव झालंय. तर आता मी फ्लेम बंद करून एक साईडला ठेवून घेणार आहे आणि पांढरा रस्सा बनवणार आहे. पांढऱ्या रस्स्याला सुरुवात करूया. त्यासाठी 3 चमचे मी तेल घेते. खडे मसाले घालायचे. खडे मसाल्यांमध्ये मी 1 चक्री फूल, 2 इलायची, दालचिनी आणि 1 मोठी इलायची घेणार आहे आणि ते जरासं 2 सेकंद असं भाजून देणार. जास्त नाही भाजायचं आणि त्यात लगेच मिरची घालायची. मिरची भाजली की लगेच आपण खोबऱ्याची पेस्ट केली होती ती ॲड करायची आणि त्यानंतर जिरं तीळ पेस्ट ॲड करून हलवून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता साईड बाय साईड आपल्या तांबड्या रस्स्याला पण मस्त अशी उकळी आली आणि कटही मस्त सुटलाय. तरी पण एक 5-10 मिनिटं उकळी पण शिजू द्यायचंय जेणेकरून मसाला व्यवस्थित शिजेल आणि तांबड्या रस्स्यामध्ये त्याची चव उतरेल. तुम्ही बघू शकता कट काय मस्त असा आलाय. आता आपण त्या पेस्ट मध्ये पांढऱ्या रस्स्याचं एक पॅकेट भेटतं मला, ते घालायचं आणि भाजून घ्यायचं. आता याच्यामध्ये मी गरम केलेलं 3 ग्लास पाणी ऍड करते आणि हलवून घेणार आहे. आता याच्यामध्ये मीठ ऍड करणार आहे. मसाल्यामध्ये मी आता आपण मटणाचं शिजवून घेतलेलं पाणी साईडला ठेवलं होतं, ते ऍड करूया. आणि हलवून घेऊयात. चवीनुसार थोडंसं मीठ घालणार आहे. हलवून घेते. उकळी येईपर्यंत शिजू द्यायचं, त्यानंतर बंद करूयात. तुम्ही बघू शकता आता पांढऱ्या रस्स्याला मस्त अशी उकळी आली. आता आपण हे बंद करायचं आणि झाकून ठेवायचं. अशा प्रकारे आमची कोल्हापुरी मटण थाळी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. हे मटण प्लेट आहे कोल्हापुरी. हा तांबडा रस्सा आहे, हा पांढरा रस्सा आहे, तो राईस आहे, लिंबू, कोशिंबीर आणि ही गार्लिक नान आहे. ॲक्च्युली आम्ही गार्लिक नान केले. गार्लिक नान आम्ही ह्याच्यामध्ये लसूण ॲड करून गार्लिक नान केली आहे. तर आता आम्ही हे खाऊन टेस्ट तुम्हाला सांगतो. तोपर्यंत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब अँड प्रेस द बेल आयकॉन फॉर मोर व्हिडिओ. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.